नमस्कार. माझं नाव प्रेम कुमार पाटील. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनेलवर, ज्याच्यावर तुम्हाला NMMS, स्कॉलरशिप किंवा नवोदयसारख्या शालेय स्पर्धा परीक्षांविषयी मार्गदर्शन मिळणार आहे. आज आपण पाहणार आहोत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक, ज्याला आपण NMMS असं म्हणतो, त्यातील पहिल्या पेपरविषयी, जो की बुद्धिमत्तेचा आहे, त्याच्याविषयी काहीतरी माहिती. मुलांनो, NMMS फायनल परीक्षेसाठी अवघा 1 महिन्याचा कालावधी राहिला आहे. जो पेपर 21 डिसेंबरला होणार होता, तो आता 28 डिसेंबरला होणार आहे. त्यामुळे आपण आपल्या तयारीमध्ये अजून जोर दिला पाहिजे. NMS परीक्षा यासारख्या परीक्षेमध्ये जर का आपल्याला यश मिळवायचं असेल, तर तुम्हाला बुद्धिमत्तेचा पेपर हा चांगला सोडवला पाहिजे. त्यामध्ये जास्तीत जास्त गुण मिळवले पाहिजे. कारण दुसरा पेपर ज्यामध्ये पाठांतर भरपूर असते आणि गणित सारखा विषय असतो, त्यामुळे त्यामध्ये स्कोअर करणं जरा मुलांना अवघड जातं. तर आज आपण बघणार आहोत की बुद्धिमत्तेमध्ये पैकीच्या पैकी म्हणजे 90 पैकी 90 मार्क कसे मिळवायचे ते. चला तर मग सुरू करूयात. मुलांनो, जर का पेपरच्या सुरुवातीला आपण अवघड प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला, तर आपला खूप सारा वेळ त्यामध्ये निघून जाईल. म्हणून पेपरच्या सुरुवातीला आपण सोपे सोपे प्रश्न सोडवायचे आणि मार्क जास्त मिळवायचे. चला तर मग बघूयात की सोपे सोपे टॉपिक आहेत कोणते, की ज्यामध्ये आपल्याला कमी वेळ देऊन जास्तीत जास्त मार्क मिळतील. तर त्यामध्ये पहिला टॉपिक आहे आरशातील किंवा पाण्यातील प्रतिमा. आरशातील किंवा पाण्यातील प्रतिमा, त्यामध्ये तुम्हाला 4 मार्कासाठी मिळणार. तर 4 मार्क तुम्हाला सुरुवातीला लगेच मिळून जातील. त्यानंतर आहे आकृती पूर्ण करणे. आकृती पूर्ण करणे त्यासाठी 4 मार्क असतात. तर त्यानंतर आकृतीची घडी उलगडणे 3 मार्कासाठी. आकृत्यांचा क्रम 3 मार्कासाठी. आकृत्यांचा सहसंबंध 3 मार्कासाठी. आणि आकृत्यांमधील विसंगत पद, विसंगत पद म्हणजे वेगळे पद ओळखणे, तर ते आहे 3 मार्कासाठी. तर हे जे आकृत्यांचं पूर्ण पेज आहे, हे 20 गुणांचं आहे. म्हणजे सुरुवातीला तुम्ही 20 गुण सहजासहजी मिळवू शकता आणि त्यानंतर जे काय टॉपिक असतील ते आपण सोडवू शकतो. तर त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे मनोरे. मनोरे तर अगदी सोपे असतात, ते 3 मार्कासाठी येतात. त्यानंतर वेन आकृत्या, वेन आकृत्या 3 मार्कासाठी येतात. त्यानंतर घनाकृती फासा, हा फासा आणि लहान घन आणि मोठा घन या तिन्हींसाठी कन्सेप्ट समान आहे, पण हे तिन्ही मिळून तुम्हाला 9 मार्क एकदम देऊ शकतात. त्यामुळं या घनाचा अभ्यास व्यवस्थित करा. आणि घनाचे 3 प्रकार पडतात. एक म्हणजे फासा, दुसरा लहान घन आणि तिसरा आहे मोठा घन. मोठा घन कसला असतो, ज्याला 3 किंवा 4 समान भागामध्ये कापले आहे, अशामध्ये प्रश्न येतात, ते 3 मार्कासाठी येतात. त्यानंतर सांकेतिक भाषेचा स्तंभ, तो 3 मार्कासाठी येतो, अतिशय सोपा असतो. त्यानंतर सांकेतिक भाषा 5 मार्कासाठी. 5 प्रश्न वेगवेगळ्या रूपामध्ये असतात, म्हणजे 5 प्रश्न वेगवेगळे असतात. त्यानंतर एकाच शब्दाचे 4 सांकेतिक शब्द असतात, ते 4 मार्काला असतात, ते पण अतिशय सोपं असतं. तर त्यानंतर आहे आकृत्या मोजणे. त्यामध्ये त्रिकोण मोजणे, चौकोन मोजणे, वर्तुळ मोजणे असू शकतात, ते 2 मार्कासाठी येतं. तर कधी कधी काय होतं की आकृत्या मोजणेमध्ये आपल्याला आकृत्या एक्झॅक्टली सापडत नाहीत की किती आहेत ते. मग तुम्ही हा टॉपिक शेवटला जरी काउंटर केला, शेवटला जरी मोजला, तरी काय हरकत नाही. तर त्यानंतर अतिशय सोपं असतं लयबद्ध मांडणे. हे 3 मार्कासाठी येतं आणि खूप सोपा टॉपिक आहे हा लयबद्ध मांडणे, तर ते तुम्ही सोडवू शकता. तर त्याच्यानंतर अंकांचा क्रम म्हणजेच काय, क्रमवार अंक दिले असतात, तर त्यानंतरचा कोणता अंक येईल यावर प्रश्न असतात. किंवा क्रमवार अंक दिले असतात आणि त्यामध्ये एखादा अंक चुकीचा असतो, तर त्यावर प्रश्न दिलेले असतात. तर त्याच प्रकारचं अक्षरांचा असतं की अक्षरांचा क्रम किंवा अक्षरांचा दिलेला क्रम असतो, तर त्यामध्ये चुकीचं अक्षर कोणतं आहे ते शोधून काढायचं, ते 3 मार्कासाठी असतं. तर त्यानंतर गटात बसणारा अंक असतो. गटात बसणाऱ्या अंकामध्ये तर 3 मार्क असतात, ते पण खूप सोपे असतात. तुम्हाला मूळ संख्या पाठ असतील, पाढे पाठ असतील किंवा कसोट्या पाठ असतील, तर हे 3 मार्क मिळवणे अतिशय सोपं आहे. गटात बसणारी अक्षरे, गटात बसणारे अक्षर तर 3 मार्काला आहेत आणि ते पण खूप सोपं असतं. त्यामध्ये तुम्हाला अक्षरांचा नंबर माहीत असला तर हे 3 पैकी 3 मार्क 100% मिळून जातात. सहसंबंध अंकांचा आणि सहसंबंध अक्षरांचा, हे दोन्ही पण खूप सोपं असतं, 3-3 मार्कासाठी मिळतं, ते पण मिळवणं अतिशय सोपं आहे. तर हे जे मी शेवटच्या पेजवर ठेवले आहेत, हे थोडेसे टफ म्हणजे अवघड पण नसतात, पण थोडा विचार करावा लागतो आणि यामध्ये जास्त वेळ जातो. तर त्यामध्ये कोणता आहे वेगळा घटक. यामध्ये काय होते की 1, 2, 3, 4 असे 4 ऑप्शन दिले जातात. तर त्यापैकी वेगळा अंक कोणता आहे ते शोधण्यासाठी 3 मार्क येतात. मग वेगळा शोधण्यासाठी तुम्हाला प्रत्येकाचा गुणधर्म शोधून घ्यावा लागतो, जसे की त्या मूळ संख्या आहेत का, सम संख्या आहेत का, विषम संख्या आहेत का,
किंवा त्यांची बेरीज काय येते का, गुणाकार काय समान येतो का, म्हणजे खूप साऱ्या गोष्टींमध्ये आपला वेळ जातो. म्हणून मी या गोष्टी शेवटला ठेवल्यात की त्यामध्ये वेगळा घटक अंकांचा असू शकतो आणि वेगळा घटक अक्षरांचा पण असू शकतो. त्यानंतर आवड निवड. आवड निवड म्हणजे काय, की 4-5 व्यक्तींची नावं दिली जातात, तर त्याला कोणते फळ आवडते, कोणता गेम आवडतो, कोणता खेळ आवडतो, या सगळ्या गोष्टी दिल्या जातात. ते पण सोपं असतं, पण फक्त एवढंच की ते पॅरेग्राफ मोठा असल्यामुळे वाचायला वेळ जातो, म्हणून त्याला मी शेवटला ठेवलंय. आणि ज्यामध्ये खूप जणांचा वेळ जातो आणि वेळ जाऊन पण ते सुटत नाही, ती म्हणजे आकृत्यांमधील कोडी. त्यासाठी खूप प्रॅक्टिस लागते. जर का प्रॅक्टिस नसेल तुमची तर याला शेवटला घ्या, आणि जर का प्रॅक्टिस चांगली असेल तरी पण माझं असं मत आहे की तुम्ही याला सुरुवातीला शिवू नका. जर का सुरुवातीला करायचा प्रयत्न केला तर खूप सारा वेळ जाईल, आणि जर का वेळ गेला तर तुम्हाला सोपी प्रश्न सोडवता येणार नाहीत शेवटला. म्हणून ह्याला मी शेवटला ठेवले, आणि ते 6 मार्काला आहे. आणि जास्त अवघड पण असतात, यातले 3 ते 4 प्रश्न सोपे असतात, पण 2 प्रश्न अवघड असतात, त्यामध्येच आपला वेळ जातो. त्यामुळे याला मी शेवटला ठेवले. तर त्यानंतर येतात कूट प्रश्न. कूट प्रश्नामध्ये कोणते असतात बघा, दिशाज्ञान असतं, वयवारी असतं, दिनदर्शिका आणि घड्याळ. यापैकी कोणत्या तरी 2 टॉपिकवर फिक्स प्रश्न येतात. दिशाज्ञान किंवा वयवारी किंवा दिनदर्शिका यावर जास्त करून प्रश्न विचारले आहेत. घड्याळावर कधीतरीच अवचित प्रश्न विचारला गेला आहे. मग यामध्ये जास्तीत जास्त प्रश्न विचारला जातो दिनदर्शिका किंवा दिशाज्ञान. याची तयारी तुम्ही चांगल्या प्रकारे करा. ओके. तर मुलांनो, हे होतं आपल्या पहिल्या पेपरसाठी, म्हणजे बुद्धिमत्तेसाठी कशा प्रकारे अभ्यास केला पाहिजे त्याचं एक्सप्लेनेशन किंवा त्याचं डिक्लेरेशन. तर याच प्रकारे मी दुसरा पेपरचा, म्हणजे दुसरा पेपर कोणता असतो, शालेय क्षमता चाचणी, त्यामध्ये कोणत्या प्रकारे अभ्यास करायला पाहिजे जेणेकरून कमी वेळेमध्ये तुम्ही जास्तीत जास्त मार्क पाडू शकता, याचं मी त्यामध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे. तर तुम्ही त्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून जर का मी व्हिडिओ टाकला तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला पोहोचेल. थँक्यू आणि ऑल द बेस्ट.